विनायक राऊतांसाठी रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा। दुसरीकडे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात। छगन भुजबळांना कोणीही ओबीसी नेते मानत नाही, जरांगेंची टीका। जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला। सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाई फेक। मराठा धनगर समाजाच्या नादी न लागण्याचा दिला इशारा। शेंडगे निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार दाखल। हल्ला करून भीती दाखवण्यासारखे प्रकार होता कामा नये। हल्ले माझ्यावरही झाले, पण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही। शेंडगेंच्या गाडीवर लावलेल्या चपलांचा हार प्रकरणी छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं। व्हिडिओ व्हायरल करतायत ते विरोधकांनी पेरलेली माणसं। आढळरावांच्या आरोपांवर अमोल कोल्हेंचा प्रत्युत्तर। मोदींबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही। उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली। कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 मे रोजी सभा। कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदी घेणार सभा। उदयनराजे भोसलेंच्या शिवतीर्थ येथे संकल्पनामा प्रकाशित। सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला संकल्पनामा प्रकाशित। ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप। प्रकाश शेंडगे करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक हातातून जात असल्यानं दडपशाहीला सुरुवात। महाविकास आघाडी नेत्यांवरील कारवाईनंतर अंधारेंचा हल्ला। अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचे फोटो। भाजपने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची केली तक्रार। रवी किशन आपले जन्मदाते असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळली। 25 वर्षीय मुलीची याचिका न्यायालयाने फेटाळली। नाशिक नांदगावमधील शेतकरी करणार उपोषण। बोलठाण बाजार समितीत सोमवारपासून करणार उपोषण। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।